राधिका, आज कोणतं पुस्तक वाचतेस? पंचतंत्राच्या गोष्टी. त्यातली कोणती गोष्ट वाचणार आहेस? सशाची चतुराई. वाच. एक होता डोंगर, डोंगर भोवती होतं जंगल, जंगल होतं मोठं. जंगलात खूप प्राणी राहत. हत्ती होते, वाघ होते, गाय होती, शेळी होती, हरिण होतं आणि होते इतरही खूप प्राणी. या जंगलात राहत होता एक सिंह. तो होता जंगलाचा राजा. राजा म्हटला की सगळे प्राणी त्याची प्रजा. राजा मोठा होता. राजाची भूक मोठी होती. दररोज राजाच्या भोजनासाठी एक एक जनावरांचा फरशा पडला जाई. आज कुणावर हे संकट येणार अशी प्रत्येक प्राण्याला भीती असायची. कधी कधी हा सिंह अनेक जनावरांचा फरशा पाडायचा. सगळ्यांना भीती वाटू लागली, सगळ्यांना चिंता वाटू लागली. असं दररोज होते राहिलं. एक दिवस असा उभे की जंगलात एकही प्राणी उरणार नाही. जंगलात भीतीची लाट पसरली. सगळेजण एकाच गोष्टीचा विचार करू लागले. सिंहाला रोखायचं कसं? यावर उपाय काय करायचा? दादा म्हणालं, आपलं असं अनिश्चित मरण येण्यापेक्षा आपण सगळे सिंहाकडे जाऊ, आपली फिर्याद राजासमोर मांडू. काहीतरी मार्ग नक्कीच निघू शकेल. सगळ्यांना ही कल्पना पसंत पडली. सगळ्यांना प्राण्याचं एक शिष्टमंडळ सिंहाच्या भेटीला निघालं. सर्वांच्या पुढे होती आणि सगळ्यांच्याच मार्ग होता छोटासा ससा. सिंह आपल्या गुहेसमोरील शासनासारख्या दगडावर निवांत बसला होता. दूरवरून येणाऱ्या प्राण्यांचे चाल बघून सिंह सावध झाला. मनातून त्याला भीती वाटली. सुरक्षित परिस्थितीत बसून येणाऱ्या प्राण्यांना तो बघू लागला. सगळ्यांना प्राण्यांची दिंडी बघून सिंहाने गर्जना करीत विचारलं, काय झालं? तुम्ही सगळे इकडं कशासाठी येत आहात? महाराज, आपण आमचे राजा, आम्ही आपली प्रजा. प्रजेचं सुख दुःख पाहणं राजाचं काम आहे. प्रजा सुखी तर राजा सुखी. प्राण्यांचा नेता गाढवाने सुरुवात केली. मला ज्ञान शिकू नका. तुम्हाला काय म्हणायचं ते नेमक्या शब्दात सांगा. सिंह रागावून म्हणाला. राजानं मोठ्या अंतःकरणानं प्रजेच्या दुःखाला सामोर गेलं पाहिजे. आपलं म्हणणं पुढे रेटी गाढव बोलू लागले. महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं बोलतो, मला क्षमा करावी. परंतु सत्य कटू असलं तरी सांगणं भाग आहे. आपण न्यायप्रिय आहात तर महाराज, आपण दररोज शिकारीसाठी बाहेर निघता. मिळेल त्या जनावरांचा फरशा पाडता. आपलं हवं तेवढंच खाऊन बाकी भाग तसंच टाकून निघून जाता. आपण पूर्ण जनावर खाऊ शकत नाही. अशा प्रकारे दररोज हे घडत गेलं तर एक दिवस असा येईल की जंगलात एकही प्राणी शिल्लक राहणार नाही. महाराज, माफ करा. त्यावेळी आपल्याशिवाय जंगलात कोणीही उरणार नाही. अशा वेळेस बिना प्रजेचे आपण राजा कसे राहणार? राजाला प्रजा हवी, प्रजेला राजा हवा. तर महाराज, आमची आपणास एक विनंती आहे. आपण विचार करावा. आपण अन्नासाठी वनवन फिरण्यापेक्षा राजासारखं घरी बसून राहावं. आम्ही आपल्या भोजनासाठी दररोज एक प्राण्यांची घरपोच व्यवस्था करू. यामुळं राजा आणि प्रजाही आनंदाने राहू शकतील. सिंहाने डोळे मिटले. थोडा विचार केला. प्राण्यांचा प्रस्ताव त्याला आवडला होता. परंतु दुसऱ्या क्षणी सिंहाचं दुसरं मन त्याला बजावू लागलं. पुन्हा विश्वास टाकणं धोक्याचं आहे. तुमचं म्हणणं मी ऐकलं. मी दोन्ही दृष्टीने विचार करून ते योग्य असल्याची माझी खात्री पटली. तुमचा प्रस्ताव मला मान्य आहे. परंतु लक्षात ठेवा, एखाद्या दिवशी माझ्या पूर्ण भोजनाची तुम्ही नीट व्यवस्था केली नाही तर मी वाटेल तितक्या प्राण्यांचा फरशा पाडेन. सिंह म्हणाला. प्राण्यांसमोर इतर कोणताच मार्ग नसल्यामुळे त्यांनी सिंहाची अट मान्य केली. सगळे प्राणी आपापल्या घराकडे निघून गेले. त्यानंतर दररोज एका प्राण्याला सिंहाकडे पाठविलं जाऊ लागलं. प्रत्येकातून पाळीने एकाची निवड होऊ लागली.
काही दिवस निघून गेले. एके दिवशी एका छोट्या सशाची पाळी आली. सिंहाच्या भोजनासाठी सशाची खानगी झाली. ससा लहान होता, परंतु मोठा चतुर होता, हुशार होता. रस्त्याने चालताना सशाच्या मनात विचार आला, हे जीवन आपल्याला मिळालं, या जीवनाचा पुरेपूर आनंद घेणं आपल्या हाती आहे. असं असताना सिंहाच्या हातून अकाली मरण म्हणणे मूर्खपणा आहे. आपला जीव वाचवण्यासाठी काहीतरी डोकं लढविलं पाहिजे. अशी काही शक्कल शोधली पाहिजे की ज्यामुळे संकटातून आपली कायमची सुटका होईल. ससा हुळावर डुलत छोट्या छोट्या उड्या मारत रस्त्यानं चालला होता. सिंहाकडे पोहोचायची त्याला घाई नव्हती. तो जेव्हा सिंहाकडे पोहोचला त्यावेळी खूप उशीर झाला होता. भुकेने लालेलाल झालेला सिंह आपल्या समोरील विलाशी सशाला बघून क्षणभर गांगरूनच गेला. चुकून हा प्राणी आपल्याकडे आला असावा अशी सिंहानं स्वतःची समजूत घातली. सिंहासमोर ससा येऊन उभा राहिला. महाराज, क्षमा करावी, उशीर झाला. मी वेळीच निघालो, परंतु कोणी पाठविलं आहे तुला? सिंहाच्या लक्षात आलं की ससाच भोजनासाठी पाठविला आहे. माझ्या दाढीच्या फटीतही तू बसणार नाहीस आणि त्यातही मुद्दाम उशीर करून आलास. कोण्या मूर्खानं तुला पाठवलं आहे? बघतो मी. एकेकाची सोय गर्जन करून सिंह उठला. ससा विनयाने सिंहापुढे झुकला. महाराज, कृपा करून माझे 2 शब्द ऐकण्याचा त्रास आपण घेतला तर माझ्या उशिरा येण्याचं कारण आपल्या लक्षात येईल. हात जोडून ससा पुढे म्हणाला, माझं म्हणणं आपण ऐकलं तर माझी खात्री आहे आपण दुसऱ्या कोणाही प्राण्याला दोष देणार नाही. उलट सर्वांनीच तुमच्यासाठी एक छोटा ससा पुरेसा होणार नाही. म्हणून 6 ससे पाठवले होते. रस्त्यात एक सिंह भेटला. त्याने 6 पैकी 5 ससे खाऊन टाकले. कुठे आहे तो सिंह? कोण आहे तो? माझ्या राजात त्याची हिंमत सिंहाने रागानं विचारला. महाराज, तो खूप मोठा सिंह आहे. जमिनीच्या आत एक गुहा आहे. त्या गुहेतून तो बाहेर आला. मलाही तो मारणार होता. मी त्याला विनंती केली. मी म्हटलं, सरकार, आपण काय करता आहात? आपल्याच कल्पना नाही. आमच्या राजाने भोजन आम्ही जात असतात आपण त्याचं भोजन मध्येच खाऊन टाकलं. आमच्या महाराजांना हे कळलं तर येथे येऊन माझ्या बोलणं ऐकून तो सिंह म्हणाला, कोण आहे तुमचा राजा? मी उत्तर दिलं, या जंगलातील सर्वशक्तिमान असा सिंह आमचा राजा. महाराज, माझं हे बोलणं ऐकून तो सिंह रागानं लाभ झाला. म्हणाला, मूर्खा, या जंगलाचा राजा तर मीच आहे. येथील सर्व प्राणी माझी प्रजा आहे. तू ज्या राजाला राजा म्हणतोस त्या मूर्खास माझ्या समोर उभं कर. मी दाखवितो त्याला असली राजा कोण आहे. महाराज, असं आव्हान देऊन मला त्या सिंहाने पाठवलं आहे. सशाचे बोलणं ऐकून सिंहाचा रागाचा पारापार वड चढला. तो रागाने गर्जन करू लागला. सगळं जंगल गर्जन आणून मला तात्काळ या मूर्खाचा पत्ता सांग. जोपर्यंत मी त्याला वर पाठवित नाही तोपर्यंत मी शांत होऊ शकणार नाही. सिंह म्हणाला, धन्यवाद महाराज. दुष्टांना मृत्यूचीच शिक्षा योग्य असते. महाराज, मी जर बलवान शक्तिशाली असतो तर तेव्हाच मी त्या सिंहाचे तुकडे तुकडे करून टाकले असते. हुशार ही मारीन ससा म्हणाला, चल तू बडबड बंद करून मला त्या सिंहाचे ठिकाण दाखव. इकडून चला महाराज. ससा पुढं आणि सिंह मागं. ससा सिंहाला घेऊन एका विहिरीजवळ आला.
महाराज शत्रू जमिनीच्या आतील गुहेत राहतो. जरा सावधपणे चलावं. गुहेत राहणार शत्रू खतरनाक आहे. तू त्यांची चिंता करू नकोस. फक्त तो कुठे तेवढं सांग. मला वाटतं महाराज मला बघून तो गुहेत शिरला असावा. इकडे यावं महाराज. तो बघा आत दडून बसलाय. आपण आत डोकावून बघा. ससा म्हणाला. त्याने विहिरीच्या काठावर 2 पाय ठेवले. तो आत रागानं बघू लागला. शहाणा मोठ्यानं डरकाळी फोडली. आतल्या सिंहाच्या प्रतिबिंबानं डरकाळी फोडल्याचा भास झाला. शत्रूला ताकता मारण्यासाठी सिंहाने विहीर उडी मारली. उडी मारताना सिंह विहिरीच्या पलीकडच्या काठावर आदळला. नंतर धाडकन पाण्यात पडला. 4 गटांगळ्या खाऊन सिंहाचा निकाल लागला. ससा उड्या मारत जंगलात घुसल्यास शत्रूचा नायनाट झाल्याची बातमी जंगलात पसरता सगळे सशाचा जय जयकार करू लागले.